नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत पुन्हा एकदा दिलेले आहेत. 14 निवडणुका लढवल्या, आता आणखी किती निवडणुका लढवायच्या? आता यापुढे लोकसभेची निवडणूक मी लढवणार नाहीच, पण राज्यसभेमध्ये सुद्धा पुन्हा जायचं की नाही याचा विचार करावा लागणार आहे. 14 महिन्यांनी माझी टर्म संपते आहे. यापुढे कदाचित मी जाणार नाही राज्यसभेत. अशा प्रकारचं मत किंवा अशा प्रकारची भूमिका शरद पवारांनी व्यक्त केली. म्हणजे आता जवळपास आता शरद पवार निवृत्तीच्या मूडमध्ये आणि मोडमध्ये आहेत असं वाटावं, असे एकूण त्यांचं भाषण होतं. कालच ते बोलले. अर्थात शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत हे पहिल्यांदाच नाही दिलेले. मुळात लोकसभेची निवडणूक आपण नाही लढवणार हे शरद पवारांनी यापूर्वीच घोषित केलंय आणि त्यामुळे ते राज्यसभेवर गेले. त्यामुळे ते नवीन काहीच नाहीये. दुसरं असं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवारांनी दिला आणि त्यानंतर काय नाट्य घडलं आणि पुन्हा शरद पवारांनी तो राजीनामा मागे कसा घेतला, मधल्यामध्ये अजित पवार खलनायक झाले, हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यामुळे शरद पवार असं म्हटले, त्यामुळे खरंच काही घडेल वगैरे माहिती नाही. पण एक नक्कीच आहे की शरद पवारांनी वेगळ्या प्रकारे ही भावनिक साथ घातलेली आहे. हे भावनिक आवाहन केलेलं आहे की शरद पवारांना आता या अर्थानं निवृत्तीच्या पवित्र्यामध्ये शरद पवार आहेत आणि आता या सगळ्या अखेरच्या टप्प्यामध्ये आपण शरद पवारांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. शरद पवारांना इतकी वर्ष आपण साथ केलेली आहे, आता यापुढेही शरद पवारांच्या सोबत आपण उभं राहायला पाहिजे. गंमत बघा, म्हणजे शरद पवार जे म्हटले की मी एवढ्या निवडणुका लढवल्या आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये तुम्ही माझा पराभव तर केला नाहीच, उलट पक्षी उत्तम मताधिक्यानं मला निवडून दिलं, विजयी केलं. आणि खरं आहे, म्हणजे शरद पवारांचा प्रवास जर आपण बघितला, शरद पवारांच्या राजकारणाला त्या अर्थानं खरं म्हणजे शालेय वयातच त्यांनी सुरुवात केलेली आहे. गोवा मुक्तीसंग्रामामध्ये शरद पवार उतरले तेव्हा ते शालेय वयामध्ये होते, शाळकरी होते. आणि त्यानंतर शरद पवार हे आमदार झाले तेव्हा त्यांचं वय अवघं 27 होतं. 27व्या वर्षी आमदार होणं, तोही त्या अर्थानं वारसा नसणं, वारसा नसताना थोडाफार राजकीय वारसा आईचा, भावांचा वगैरे होता, पण तरी सुद्धा त्या अर्थानं थेटपणे मोठा राजकीय वारसा नसताना 27व्या वर्षी शरद पवारांसारखा तरुण बारामतीचा आमदार होतो. म्हणजे लोक माझे सांगाती हे जे शरद पवारांचं आत्मचरित्र आहे त्यात एक प्रसंग त्यांनी लिहिले आहे की यशवंतराव चव्हाणांचे हे अगदी लाडके मानसपुत्र वगैरे, आणि यशवंतरावांची इच्छा होती की शरदला आपण उमेदवारी दिली पाहिजे. आणि एवढ्या कोवळ्या मुलाला उमेदवारी देणं म्हणजे आता तरुण असणं हे आता खरं म्हणजे ही पात्रता मानली जाते, पण त्या कालावधीमध्ये किमान एक अनुभव पाहिजे, माणूस बुजुर्ग पाहिजे असं मानलं जायचं. त्यामुळे 27व्या वर्षी या मुलाला तुम्ही जर आमदार केलं तर बाकीच्या ज्येष्ठांनी करायचं काय, बाकी सिनियर लोकांनी करायचं काय, असं अनेकांना वाटलं आणि त्यामुळे अनेकांनी विरोध पण केला. तेव्हा यशवंतराव चव्हाण असं म्हणाले त्या बाकीच्या लोकांना की समजा ही एक सीट गेली, आपल्याकडे किती जागांवर आपण विजयी होऊ शकतो, एवढ्या जागांवर विजयी होऊ शकतो, तर ठीक आहे, समजा एक सीट गेलं, एक जागा गेली, तर त्यामुळे काय फरक पडणार आहे. पण काही झालं तरी आपल्याला शरदला उमेदवारी द्यायची आहे असं यशवंतरावांनी सांगितलं. त्याप्रमाणे यशवंतराव चव्हाणांना शरद पवारांना उमेदवारी मिळाली आणि शरद पवार आमदार झाले. 27व्या वर्षी शरद पवार आमदार झाले. तेव्हापासून ते आज शरद पवार 83 वर्षांचे आहेत. एवढा मोठा प्रवास, जवळपास 6 दशकं शरद पवार राजकारणामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आहेत. आणि आता शरद पवारांना असं वाटतंय की आता खूप झालं राजकारण, आता जरा समाजकारण केलं पाहिजे, आता वेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, महाराष्ट्राला एक दिशा मिळावी यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत आणि म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहीन महाराष्ट्रासाठी, देशासाठी असं त्यांनी जाहीर केलं. पण राजकारणामध्ये मात्र आता फार काळ राहावं असं काही मला वाटत नाही वगैरे त्यांनी भूमिका मांडली. त्याचवेळी ते असंही म्हणाले की आता अजित पवारांनी इतकी वर्ष नेतृत्व केलं बारामतीचं, आता युगेंद्र हा नवा चेहरा असणार आहे, तर आता युगेंद्रला तुम्ही सोबत केली पाहिजे, युगेंद्रकडे नेतृत्व दिलं पाहिजे वगैरे. तर मुद्दा असा आहे की खरं म्हणजे शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष या निवडणुकीमध्ये जरा अधिक टोकदारपणे दिसतोय. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार फारसे आक्रमक नव्हते, पण या निवडणुकीमध्ये मात्र शरद पवार अधिक आक्रमक आहेत, थेटपणे बोलतायत. मागच्याही एका कार्यक्रमात मी उल्लेख केला होता की शरद पवारने अजित पवारांची नक्कल करणं, अजित पवार रडले आणि अजित पवार रडल्याची नक्कल शरद पवारांनी केली, तर हे शरद पवार नॉर्मली कधी करत नाहीत. शरद पवारांचं एकूण जर आपण बघितलं, त्यांची बोलण्याची एक पद्धत आहे, एक स्तर आहे, पण शरद पवार यावेळी मात्र थोडेसे अधिक आक्रमक आहेत आणि ते असं म्हणतायत की अजित पवारांनी आतापर्यंत काम केलं, जे काही केलं ते केलं, पण आता मात्र आपल्याला नेतृत्व बदलायचं आहे आणि युगेंद्रकडे नेतृत्व द्यायचं आहे, अशा प्रकारे शरद पवार म्हणतायत. आणि दुसरं असं की दोघांचंही यावेळी असं आहे की यावेळी अजित पवार पण भावनिक साथ घालतात, शरद पवार पण भावनिक साथ घालतात. अजित पवारांची भावनिक साथ अशी आहे की इतकी वर्ष मी तुमच्यासोबत होतो, इतकी वर्ष तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं आणि मला खात्री आहे की आता तुम्ही मला पुन्हा निवडून द्याल, ही खात्री अजित पवार व्यक्त करतायत. आपण चूक केली लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये, हे पण ते सांगतायत. आणि त्याचवेळी
आता मात्र ही चूक मी पण करणार नाही, तुम्ही पण करणार नाही, अशी मला पूर्णपणे खात्री आहे. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे तुम्ही ठरवलंय, त्यामुळे तुम्ही मला निवडून द्याल असं मला वाटतं, असं अजित पवार म्हणतायत आणि भावनिक साथ घालतायत. दुसरीकडे शरद पवार हे जणू काही ही निवडणूक शेवटची आहे. अखेरच्या टप्प्यात शरद पवार काहीतरी बोलतायत. शरद पवार सांगतायत की इतकी वर्ष तुम्ही मी जे म्हणेल, मी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला मत दिलं. आतापर्यंत तुम्ही ज्याला मी सांगितलं त्याचं नेतृत्व मान्य केलं. आता नेतृत्व बदललं पाहिजे आणि नवं नेतृत्व हा योगेंद्र असणार आहे, असं शरद पवार सांगतायत. आणि तेही एका अर्थाने भावनिक आवाहन करतायत, भावनिक साथ घालतायत. अनेकांना आठवत असेल, लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा प्रचाराचा शेवटचा दिवस होता, तेव्हा शरद पवारांचं भाषण झालं आणि त्यानंतर अचानकपणे बातम्या आल्या, शरद पवारांना अस्वस्थ वाटतंय, शरद पवार आजारी आहेत, अस्वस्थ वाटतंय. एक प्रकारची सहानुभूती तयार करण्याचा प्रयत्न तो होता असं अनेकांना वाटलं. प्रत्यक्षात शरद पवार आजारी होते की नाही माहिती नाहीये, पण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, अगदी मतदानाच्या आदल्या दिवशी शरद पवार आजारी आहेत, अस्वस्थ आहेत, अशा प्रकारची बातमी येणं, अगदी त्याच प्रकारचा प्रयत्न आता दिसतो आहे की ही शेवटची निवडणूक एका अर्थाने शरद पवारांची असणार आहे. आणि आता शरद पवार काही सांगू पाहतायत. शरद पवारांनी काही ठरवलंय बारामतीसाठी, शरद पवारांनी काही ठरवलंय राज्यासाठी, तर शरद पवार जे म्हणतायत ते लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांच्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका एकूण शरद पवारांची दिसते आहे. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही निवृत्तीचे संकेत देता, जेव्हा ही निवडणूक त्या अर्थानं शेवटची निवडणूक आहे, आपण अखेरच्या टप्प्यात आहोत एकूणच राजकारणाच्या, हे तसं शेवटचं पर्व आहे, अशा प्रकारे जेव्हा शरद पवार बोलू लागतात तर त्याचे फायदे होऊ शकतात. फायदा असा आहे की एक तर सहानुभूतीची लाट आहे. इतके दिवस शरद पवारांच्या सोबत बारामती उभी राहिली, आता सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण साहेबांच्या सोबत उभं राहायला पाहिजे असं वाटू शकतं. हा एक भाग आहे. दुसरं असं की बारामतीचा जो काही विकास झालाय तो शरद पवारांच्यामुळेच झालेला आहे असं वाटणारा एक मोठा वर्ग आहे. आणि जो काही विकास राहिला आहे तर तो पूर्ण करण्यासाठी सुद्धा शरद पवारच हवेत असे वाटणारा एक वर्ग आहे. त्याला त्यामुळे अपील करता येणं शक्य आहे. हा पहिला भाग आहे. तोटा पण आहे. तोटा असा आहे की मुळामध्ये आत्ता ज्यांचं राजकारण संपतंय किंवा जे राजकारणाच्या अखेरच्या पर्वात आहेत त्यांच्यासोबत आपण जायचं का, असं पण विचार लोक करू शकतात. की शेवटी शरद पवार उद्या लोकसभेत असणार नाहीत, शरद पवार उद्या त्या अर्थानं राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये असणार नाहीत, पण मग असणार कोण आहेत? अजित पवारच असणार आहेत. त्यामुळे उद्या आपल्याला गरज पडली, उद्या आपल्याला काही आवश्यक असेल तर अजित पवारच महत्वाचे आहेत असंही वाटू शकतं. एक लक्षात घ्या की शेवटी असं आहे, लोक अनेकदा असा विचार करतात की मागे असं म्हटलं होतं शरद पवार विरुद्ध अजित पवार हा जो संघर्ष आहे, या संघर्षामध्ये बारामतीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी या संघर्षामध्ये शरद पवारांच्या बाजूने लोक उभे राहिले हे खरंच आहे. पण त्यामध्ये लोकांना सुप्रिया सुळेंना पण खासदार करायचं होतं. त्यांना माहिती होतं की सुनेत्रा पवार या खासदार असू शकत नाहीत. उद्या लोकसभेमध्ये ज्या प्रकारे सुप्रिया सुळे बोलतात, ज्या प्रकारे मांडणी करतात, भूमिका घेतात, ज्या प्रकारे सुप्रिया सुळे थेटपणे मतदारसंघामध्ये येऊन काम करतात, सुप्रिया सुळेंना जे समज आहे, जे आकलन आहे, असा खासदार आम्हाला हवा. अगदी त्याप्रमाणे लोकांना बारामतीमध्ये आमदार कसा हवा, तर त्याच्यामध्ये अजित पवार हे आम्हाला कायमच उपयोगी पडतात, अजित पवार कामं करतात, अजित पवार आम्हाला उपलब्ध असतात असं वाटल्यामुळे उलट पक्षी आणि अजित पवार यांच्याकडे आणखी राजकारण ते करणार आहेत, आणखी काही निवडणुका अजित पवार लढवणार आहेत. त्यामुळे कदाचित याचा उलटा पण परिणाम होईल का हे बघितलं पाहिजे की अजित पवारांना त्याचा उलट पक्षी फायदा होणं. आणि शरद पवारांचं राजकारण आता ते शेवटच्या टप्प्यात आहेत, त्यामुळे सहानुभूती असणं वेगळं, पण शेवटी आत्ता आपल्या कामाचा आपल्याला हवा असणारा उमेदवार कोण आहे याचा फायदा होऊ शकतो अजित पवारांना. हा एक भाग. पण त्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा असा आहे की अजित पवारांच्या विरोधामध्ये आतापर्यंत कधीच कोणी बोललं नव्हतं, पण एक असंतोष होता, असतोच. म्हणजे शेवटी एक अँटी इन्कम्बन्सी असते. एखादा माणूस सत्तेमध्ये दीर्घकाळ असतो तर ती अँटी इन्कम्बन्सी असते. आणि खरंच आहे की शरद पवारांनी बारामतीची धुरा ही सगळी पूर्णपणे अजित पवारांच्या हातामध्ये दिलेली होती. तर बारामतीमधला कुठलाही निर्णय हे स्वतः अजित पवार घ्यायचे. म्हणजे अगदी कारखान्याचं असो किंवा तिथं स्थानिक राजकारण असो किंवा आणखी काही असो, बारामतीच काय फॉर दॅट मॅटर एकूण पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी हे बऱ्यापैकी अजित पवार बघायचे. तर अजित पवारांच्या हातामध्ये पूर्णपणे बारामती दिलेली होती शरद पवारांनी आणि सगळं अजित पवारच बघायचं. त्यामुळे अजित पवारांच्या विरोधामध्ये फार काही बोलता येणं शक्य नव्हतं. अजित पवार कामाचे आहेत वगैरे सगळं ठीक आहे, पण तरी पण एक असंतोष असतो, होता, तो व्यक्त झाला नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र लोकांना ती संधी मिळाली आणि लोकांनी तो असंतोष व्यक्त केला आणि थेटपणे अजित पवारांच्या पत्नीचा पराभव केला. आता लोकांना कदाचित आणखी एक संधी असू शकते. काही नको, आम्हाला चेहरा बदलायचा आहे, आम्हाला बारामतीचा चेहरा बदलायचा आहे आणि आम्हाला अजित पवार नकोत असं जर लोकांना मोठ्या प्रमाणात वाटत असेल आणि ती संधी अनायासे उपलब्ध होत असेल आणि शरद पवार त्यासोबत असतील. आतापर्यंत काय होतं, अजित पवारांच्या बद्दल नाराजी आहे का, होती का, असेल कदाचित, पण शेवटी शरद पवार सोबत असल्यामुळे ती नाराजी आपोआपच कमी व्हायची. अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार हे सगळे एकत्र होते आणि त्यामुळे समजा अजित पवारांबद्दल नाराजी असेल तर शरद पवारांकडे जाऊन काही एक मार्ग निघायचा. बाकीच्या अनेक गोष्टी होत्या, दुसरा पर्याय नव्हता.
त्यामुळे अजित पवारांना निवडून देण्याशिवाय बारामतीकरांसमोर अन्य पर्याय नव्हता, मार्ग नव्हता. आता मात्र जेव्हा लोकांना पटतंय, लोकांच्या लक्षात आलेलं आहे की अजित पवारांना पर्याय असू शकतो, अजित पवारांना पराभूत करता येणं शक्य आहे. आणि लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीमधलं मताधिक्य जर बघितलं, बारामती विधानसभा मतदारसंघातलं मताधिक्य जर पाहिलं, तर हे स्पष्टपणे दिसतं आहे की अजित पवारांचा आपण पराभव करू शकतो हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि जर काय होतं माहितीये का, की यांचा पराभव करता येणं शक्यच नाही, अशा प्रकारची पण एक प्रतिमा तयार झालेली असते. हे परसेप्शन असतं की नाही, यांना हरवणं अशक्यच आहे. आता मात्र अजित पवारांचा पराभव करता येणं शक्य आहे, आपण अजित पवारांचा पराभव करू शकतो, हे बारामतीकरांना पटलेलं आहे. त्यामुळे अजित पवारांचा पराभव करता येणं शक्य आहे हे पटल्यामुळे लोक अजित पवारांच्या विरोधामध्ये जाऊ शकतात. क्रमांक 1. क्रमांक 2चा मुद्दा जो आहे, अजित पवार नसतील तर कोण? मी त्याला जे म्हणतात ना की टीना फॅक्टर, देर इज नो अल्टरनेटिव्ह. अजित पवारांना पराभूत केलं तर अजित पवारांपेक्षा तगडा पर्याय आपल्याकडे नव्हताच पूर्वी, असं लोकांना वाटायचं. जेव्हा शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार सगळे एकत्र होते. आता मात्र खुद्द शरद पवार सांगतायत की युगेंद्रला निवडून द्या, युगेंद्र हा उद्याचा पर्याय आहे. जर शरद पवार सांगतायत याचा अर्थ असा की युगेंद्रचं वय आणखी कमी आहे, 30शीतला युगेंद्र आहे, त्यामुळे युगेंद्रकडे आणखी भरपूर संधी आहेत. त्यामुळे शेवटी असं आहे, आपण किती म्हटलं की शरद पवारांचं वय 83 आहे, बरोबर आहे, पण अजित पवारांनी सुद्धा 65 त्यांची उलटलेली आहे. त्यामुळे अजित पवार सुद्धा फार दीर्घकाळ काही सोबत असतील आपल्या असं नाही. त्यामुळे नवा चेहरा, नवा पर्याय हा युगेंद्र, आणि तोही युगेंद्र शरद पवारांनी सांगितलेला आहे. त्यामुळे या पर्यायाकडे जायला अजिबात हरकत नाही असं लोकांना वाटू शकतं. दुसरं असं आहे की अजित पवारांच्या बद्दल लोकांचे जे आक्षेप आहेत, त्यातला पहिला आक्षेप जो होता किंवा आजही आहे ते म्हणजे अजित पवारांचं ॲटिट्यूड, अजित पवारांचं जे काही वर्तन आहे. तर अजित पवारांच्या सोबत बोलणं किंवा त्यांच्यासोबत असणं हे लोकांना कम्फर्टेबल वाटत नाही. अजित पवारांचा एकूण थाट सरंजामी आहे आणि जणू काय पुढचा माणूस हा नोकर आहे, अशा प्रकारे अजित पवारांचं बोलणं असतं, संवाद असतो. अशी चर्चा, अशी टीका अनेकांनी वेळोवेळी केलेली आहे की अजित पवारांचं एकूण वर्तन सरंजामी आहे, फ्युडल आहे. आता मुद्दा असा आहे की हा एक आक्षेप आहे. दुसरं असं आहे की अनेक गोष्टी, म्हणजे आपण आता मी त्याचा तपशिलात आत्ता उल्लेख करत नाही, नंतर मी त्यावर पुन्हा वेगळा कार्यक्रम करणार आहे. पण बारामतीमधल्या काही भागाचा विकास झाला, पण पूर्ण बारामती मतदारसंघाचा विकास मात्र झाला नाही. बारामतीमध्ये दुष्काळ प्रवण भाग इतका मोठा आहे, बारामतीमध्ये पाण्याची टंचाई असणारा भाग इतका मोठा आहे, बारामतीमधल्या समस्या एवढ्या प्रचंड आहेत. तर तुम्ही बारामती शहर बघितलं तर शहरामध्ये अगदी तुम्हाला असं वाटतं की बापरे, म्हणजे अगदी एसटी बस स्टँड जे आहे ते जणू काही तुम्हाला हेलिपॅड किंवा काय विमानतळ वगैरे आहे, एअरपोर्ट आहे असं वाटू शकतं. अशा इमारती, चांगले रस्ते, चकचकीत रस्ते, गुळगुळीत रस्ते वगैरे वगैरे. सगळ्या संस्था ज्या अजित पवार चालवायचे त्या सगळ्या संस्थांमध्ये एकदम स्वच्छता, सगळं छान टापटीप. अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य म्हणजे टापटीप प्रचंड असते, प्रचंड स्वच्छता. लोक सांगतात ते कुठल्याही समजा संस्थेमध्ये आले, कारखान्यात समजा आले, कारखान्याच्या चेअरमनच्या केबिनमध्ये आले तर ते पहिल्यांदा ते टेबल बघतील, काय एवढी धूळ, हे कसे काय. स्वच्छता, टापटीप, शिस्तीचे भोगते, वेळेचे अगदी पंक्च्युअल वगैरे सगळी अजित पवारांची ख्याती आहे. त्यामुळे बारामतीमध्ये सगळं दिसेल. पण जरा तुम्ही आत गेलात, तुमच्या लक्षात येईल की बापरे, आपण आहोत कुठे? आपण कुठल्या तरी दुष्काळी, दुर्गम, अत्यंत मागासलेल्या अशा भागामध्ये आहोत असं वाटावं, असं पण आहे. त्यामुळे मग या भागाचं काय झालं, एक लक्षात घ्या. काय झालं माहितीये का, म्हणजे हा मुद्दा केवळ अजित पवारांचा नाही, हा सगळ्याच अर्थाने मुद्दा आहे. दरम्यानच्या काळात ना विकासाची कल्पनाच बदलून गेली. विकास म्हणजे काय, तर मोठमोठ्या ठेकेदारांचं कल्याण करणं म्हणजे विकास. कामं काढायची, टेंडर काढायचं, कंत्राटदारांना खुश करायचं, करोडो रुपये त्यांना वाटायचे, आणि मग सगळा तो बाकीचे सगळे नेक्सस, आणि मग ते रस्ते, बांधकामं, हे ते अशा सगळ्या गोष्टी करायच्या. ज्यात पैसा आहे अशा गोष्टी करायच्या, अशी बांधकामं करायची, आणि जे भव्य दिव्य काहीतरी, दॅट इज डेव्हलपमेंट, तो विकास असं लोकांना वाटतं. पण विकास ही फार मूलभूत वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे. त्या अंगाने मात्र विकासाकडे पाहिलं गेलं नाही. आणि मला असं वाटतं की बारामतीच्या अनुषंगाने सुद्धा विचार करताना, केवळ बारामतीबद्दल नाही, मी पुन्हा सांगतो, हे विकासाचं मॉडेल आपल्याकडे सगळीकडेच आहे, सर्व दूर आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तरी तुम्हाला हे दिसेल, भारतामध्ये पण आपण हे बघू शकतो. विकासाची कल्पनाच आपल्याकडे मुळात फारच विचित्र आहे आणि आपल्याला लक्षात नाही येत. तर त्यामुळे काही लोक खुश होतात आणि बरोबर पाहता, अरे बाबा काय चकचकीत सगळं, काय गुळगुळीत वगैरे, लोकांना छान वाटतं. पण प्रत्यक्षात मात्र जर तिथल्या लोकांना पाणी नसेल, तिथल्या लोकांचे शेतीचे प्रश्न असतील, तिथल्या माणसांवर, शेतकऱ्यांवर अक्षरशः आत्महत्येची वेळ येणार असेल, तर हे सगळं जे आहे याचं काय करायचं. त्यामुळे ती एक मोठी नाराजी आहे. आणि शरद पवार हे जाहीरपणे सांगतायत की हे सगळं जे काही झालं तर त्यामध्ये आमचा दोष आहे, आमचा अपराध आहे. पण शरद पवार हे पण सांगतात, गंमत बघा, म्हणजे बारामतीचं कल्याण जे झालं ते शरद पवारांच्यामुळे झालं. पण शरद पवार असं म्हणतात की दरम्यानच्या काळामध्ये मी सगळं अजितकडे दिलं होतं,
त्यामुळे दरम्यानच्या काळात ज्या चुका झाल्या तर जबाबदार अजित आहे. थेटपणे म्हणतात असं नाही, पण अप्रत्यक्षपणे हाच मुद्दा आहे की जे काही चांगलं झालं शरद पवारांनी केलं, जे वाईट झालं ते मध्ये सगळं मी अजित पवारांकडे सोपवलेलं होतं आणि अजित पवारांनी फार काही चांगलं काम केलं नाही, बऱ्याच चुका केल्या, पण ठीक आहे, हरकत नाही, झालं तर झालं. आता योगेंद्र खऱ्या अर्थानं विकास करेल. आता हे जे नॅरेटिव्ह आहे, हे नॅरेटिव्ह सेट करण्यात जर शरद पवारांना यश आलं, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 2-3 वेगवेगळी नॅरेटिव्ह आहेत. पहिलं नॅरेटिव्ह काय आहे? शरद पवार आत्ता निवृत्तीच्या मूडमध्ये आणि मोडमध्ये आहेत. शरद पवार आत्ता राजकारण त्या अर्थानं त्यांनी जवळपास पुढे करायचंच नाही, या अर्थानं असं ते निवडणुकांचं राजकारण किंवा काय त्यापासून दूर राहायचं असं म्हणतायत. आणि अजित पवार हे शेवटी आत्ता चालणारे, थेटपणे महत्वाचे असणारे असे नेते आहेत, त्यामुळे अजित पवारांच्या सोबत उभं राहायला पाहिजे, हे नॅरेटिव्ह एक असू शकतं. दुसरं नॅरेटिव्ह जे आहे ते असं की आत्तापर्यंत जे काही चांगलं झालं ते शरद पवारांनी केलं, पण अजित पवारांच्या मुळे अनेक चुका झाल्या, अनेक गोष्टी झाल्या नाहीत. आता मात्र नवा पर्याय आहे आणि त्यामुळे आपला विकास आता होऊ शकतो, ही संधी आपल्याला मिळालेली आहे. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा की आत्तापर्यंत पर्यायच नव्हता म्हणून आपण वेगळा विचार केला नाही. आत्ता मात्र आपल्याकडे पर्याय आहे. लोकांच्या मनामध्ये असंतोष जर असेल तर त्याला वाट पण आत्ता करून देण्याची संधी आहे आणि योगेंद्र पवारांसारखा चांगला चेहरा आहे. त्याच्यामध्ये गंमत अशी की योगेंद्र यांनी गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्यापैकी काम केलंय. मुळात योगेंद्र लोकसभा निवडणुकीपूर्वीच योगेंद्रने जी भूमिका घेतली, मी अनेक जण लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भूमिका बदलली. योगेंद्र मात्र अजित पवार जेव्हा गेले भाजपसोबत तेव्हाच योगेंद्रने भूमिका घेतली आणि शरद पवारांच्या सोबत याचा निर्णय घेतला. योगेंद्रचे वडील श्रीनिवास पवार हे मी मागेही म्हटलं होतं की अजित पवारांचे सख्खे बंधू आणि फार दोघांमध्ये खूप वेगळे बॉन्ड, चांगलं नातं आहे. पण श्रीनिवास पवार, योगेंद्र पवार त्या कुटुंबानं शरद पवारांच्या सोबत येण्याचा निर्णय तेव्हाच घेतला जेव्हा शरद पवार त्या अर्थानं अडचणीत होते. शरद पवारांना सोडून लोक चाललेले होते. हा एक भाग आहे. दुसरं असं की योगेंद्र बऱ्याच दिवसांपासून बारामतीमध्ये आणि मतदारसंघामध्ये काम करतायत. तिथला कारखाना आणि बाकी सगळ्या अनुषंगाने त्यांनी काम सुरू केलेलं आहे. त्यांचं एकूण व्यक्तिमत्व उच्च शिक्षित, परदेशामध्ये शिकलेला तरुण आणि एवढं असूनही एक चांगला ॲटिट्यूड असणारा, डाऊन टू अर्थ, लो प्रोफाईल, लोकांमध्ये मिसळणारा, लोकशाहीवादी पद्धतीनं लोकांशी बोलणारा, हे काय रे असं न करता का हो असं म्हणणारा. तर हे सगळं जे आहे, तर मला असं वाटतं हे आदरार्थी संबोधन सुद्धा बारामतीमध्ये वापरलं जातंय. हे पण लोकांसाठी नवीनच आहे, कारण लोकांनी हे आदरार्थी संबोधन गेल्या अनेक वर्षात ऐकलंच नसेल. त्यामुळे कुणीतरी कारेच्या ऐवजी अहो म्हणताय, तर याचाही परिणाम होऊ शकतो. या सगळ्यावर, अनेक गोष्टींवर हे अवलंबून आहे की बारामतीमध्ये काय घडेल. पण मी म्हटल्याप्रमाणे बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार हा संघर्ष आहेच, पण बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार हा पण संघर्ष आहे. त्यामुळे उद्याचा आमदार म्हणून, उद्याचा आपला नेता म्हणून लोकांना अजित पवारच हवे आहेत की लोक योगेंद्रमध्ये सुद्धा तो पर्याय बघू शकतात, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. काय होईल ते माहिती नाहीये, पण भावनिक आवाहन करणं मात्र दोघांनी सुरू केलेलं आहे. म्हणजे अजित पवार म्हणाले बघा ते भावनिक आवाहन करतील असं म्हणाले, आणि आता अजित पवारच भावनिक आवाहन करू लागलेले आहेत. शरद पवार म्हणतात बघा ते रडतायत म्हणून शरद पवारांनी नक्कल केली, पण शरद पवारांनी पण ही माझी आता तशी शेवटचीच निवडणूक आहे, मी आता निवडणुकांपासून दूरच राहणार आहे असं म्हणत एक वेगळं भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवलेला आहे. आणि म्हटल्याप्रमाणे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर काय काय केलं आणि पुन्हा तो मागे कसा घेतला हे पण आपण बघितलेलं आहे. त्यामुळे निवृत्तीचे संकेत शरद पवारांनी दिले म्हणजे काही लगेच ते खरे असतील असं नाही, पण भावनिक साथ घालण्यासाठी हा प्रयत्न दिसतोय. याचा काय फरक पडेल, काय परिणाम होईल, लोक बघत असतात. शेवटी एक लक्षात घ्या, हे पब्लिक आहे, हे सब जानती आहे. त्यामुळे लोकांना सगळं माहिती असतं. लोकांनी तुम्ही गुलाबी जॅकेट घातलं म्हणून लोक काही तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतील असं नाही. लोकांना माहिती असतं. तुम्ही रडलात म्हणून लोक वेगळ्याने बघतील असं नाही. तुम्ही आता निवृत्तीचे संकेत दिले म्हणून लोक लगेच बोलतील असं पण नाही. लोक फार नीटपणे सगळं बघत असतात. लोक पाहतायत. बारामतीमध्ये नीटपणे लोक बघतायत. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार की योगेंद्र पवार हे लवकरच समजेलच. तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं त्याला ह्या कमेंटमध्ये. बाकी बोलत राहो, भेटत राहो.